नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, आजची घटना आणि आजची जी बातमी आहे ती अत्यंत क्लेशदायक, अत्यंत भयानक प्रकारची आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी हे ठिकाण. ब्रह्मपुरीमधील माधुरी अंबादे हिचं लग्न काही वर्षांपूर्वी तुलसीदास अंबादे या व्यक्तीशी झालं. सध्या माधुरी 32 वर्षांची आहे. तुलसीदास अंबादे याच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांचा सुखाचा संसार चालू होता. त्यांना एक मुलगी झाली, तिचं नाव जान्हवी. सध्या जान्हवी 8 वर्षांची आहे. पण 5 वर्षांपूर्वी तुलसीदास अंबादे यांचं निधन झालं. पतीचं निधन झाल्यानंतर माधुरी ही आपल्या मुलीसह एकटीच राहू लागली होती. कसाबसा तिचा उदरनिर्वाह चालत होता. परंतु माधुरीचा दीर गौरव अंबादे याला माधुरी आवडत होती आणि आता भावाचं म्हणजे तिच्या पतीचं निधन झाल्यामुळे गौरवची अशी इच्छा होती की माधुरीने त्याच्याशी लग्न करावं आणि मग हा संसार सुरळीत चालावा. इथपर्यंत गोष्टी कन्फर्म आहेत. प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार इथून पुढं 2 वेगवेगळे अँगल दिसून येतात. काही बातम्यांमध्ये, काही माहितीमध्ये असं म्हटलेलं आहे की माधुरी आणि गौरव यांचे तिच्या पतीच्या निधनानंतर प्रेम संबंध जुळले होते. दोघंही एकमेकांना पसंत करत होते. पण माधुरी ही लग्न करण्यास तयार नव्हती. प्रेम संबंध होते, तिलाही तो आवडत होता, दोघं एकमेकांना पसंत करायचे, पण लग्नासाठी माधुरी नकार देत होती. माधुरीने नकार दिल्यानंतर गौरवचं एका दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या मुलीसोबत लग्न जमलं होतं. पण असं म्हणतात की माधुरीने हे लग्न मोडीत काढलं, होऊ दिलं नाही. म्हणजे गौरव हा याच गोष्टीमुळे वैतागला होता की ही मग माझ्याशी लग्न करत नाही माधुरी सुद्धा, आणि इतर कोणत्या मुलीसोबत माझं लग्न होऊ सुद्धा देत नाही. त्यामुळे गौरवचा संताप झालेला होता. तो तरीही माधुरीसोबत लग्न करण्यासाठी तयार होता. दुसरी माहिती अशी आहे की माधुरी कधीच गौरवसोबत लग्नासाठी तयार नव्हती. पतीच्या निधनानंतर तिने हे ठरवलं होतं की एकटीनेच राहायचं, मिळेल ते काम करून आपल्या मुलीचं शिक्षण वगैरे आयुष्य तिचं सेटल करायचं, मुलीसाठी जगायचं असं ठरवलं होतं. पण गौरव हा माधुरीच्या प्रचंड मागे होता लग्नासाठी आणि माधुरी त्याला कायम नकार देत आलेली आहे. तिला हे नातं, तिला हे संबंध हे नैतिक वाटत नव्हतं अशी सुद्धा माहिती आहे. हे सगळं घडत होतं. त्यानंतर एके ठिकाणी यांच्या कुटुंबातील नातेवाईकाचं एक लग्न निघालं. लग्नासाठी माधुरी, तिची मुलगी जान्हवी आणि दीर गौरव हे गेले लग्नासाठी. लग्न बाहेरगावी होतं. त्यांच्या ब्रह्मपुरीपासून काही अंतरावरती, काही किलोमीटर्सवरती हे लग्न होतं. लग्नाला गेले, सर्व नातेवाईकांची भेट वगैरे झाली, आनंदाचं वातावरण होतं. पण लग्न उशिरा लागलं. लग्न उशिरा लागल्यामुळे सर्व सोहळा उशिरा संपला आणि मग तिथून ब्रह्मपुरीला परत येणं हे शक्य नव्हतं. बराच उशीर झालेला होता, रात्रीची वेळ होती. त्यामुळे माधुरी, गौरव यांनी ठरवलं की आपण मध्येच कुठेतरी जवळपास एक त्यांचे अजून नातेवाईक राहतात, आपण त्यांच्याकडे मुक्कामी जाऊया आणि रात्रभर त्यांच्याकडे मुक्काम केल्यानंतर मग सकाळी आपण परत जाऊया असं त्यांचं ठरलं. त्यांनी नातेवाईकाला कळवलं. नातेवाईकांनी सुद्धा आनंदाने त्यांचं स्वागत केलं, बोलवलं घरी. रात्रीचं जेवण वगैरे सगळं उरकल्यानंतर एका खोलीत जान्हवी आणि तिची आई माधुरी हे झोपायला गेले आणि गौरव दुसऱ्या खोलीत झोपायला गेला. रात्रीच्या 3 वाजता मध्यरात्री गौरव हा माधुरीच्या खोलीमध्ये आला. त्याने तिला उठवलं आणि अशा वेळी पाहुण्यांच्या घरी त्याने परत तिला लग्नाबद्दल विचारलं. त्यांचा वाद झाला की तू माझ्याशी तू पण लग्न करत नाही आणि दुसरीकडे पण लग्न होऊ देत नाही, मोडा घालते लग्नामध्ये वगैरे वगैरे, ह्याच्यावरनं त्यांचा वाद पेटला. वाद मोठा होऊन शिवीगाळ सुरू झाली आणि त्यानंतर गौरव हा माधुरीला मारायला लागला. या मारहाणीमुळे त्यांची 8 वर्षाची मुलगी, माधुरीची मुलगी जान्हवी ही उठली. तेवढ्यात गौरवने स्वतःजवळ आणलेला चाकू काढला आणि माधुरीचा गळा चिरला. त्याचप्रमाणे माधुरीच्या शरीरावर इतरत्र सुद्धा त्याने वार केले. त्याच्या डोक्यावरती अक्षरशः सैतान झाला होता आणि त्यांनी अतिशय निर्घुणपणे झोपेतल्या माधुरीला उठवून तिच्या मुलीसमोर सपासप वार करून तिला संपवलं. हे सगळं दृश्य 8 वर्षाची जान्हवी
डोळ्यांनी धडधडीत बघत होती, रडत होती, आरडाओरडा करत होती. जान्हवीच्या आरड्याओरड्याने आणि ह्यांच्या ओरडण्याने सुद्धा घरातले नातेवाईक धावत आले, पण दार कोणी उघडेना. नुसते चाकूचे वार करून या सैतान गौरवचं रक्त शांत झालं नाही, तर त्याने उशी घेतली आणि उशीने माधुरीचं तोंड, चेहरा, नाक पूर्णपणे दाबलं. हे सुद्धा जान्हवी डोळ्यांनी बघत होती. पण मग नातेवाईकांनी जास्त आरडाओरडा केला, दारावरती लाथा मारल्या, दार उघडण्याचा प्रयत्न केला. मग हा उठला आणि शिताफीने तिथून पळून गेला. पळून गेल्यानंतर नातेवाईकांनी समोर बघितलं, जे काही घडलं त्यांना तातडीने समजलं. त्यांनी लगेच पोलिसांना इन्फॉर्म केलं, कळवलं. पोलिस त्या ठिकाणी आले, पण नेमकं चार भिंतीच्या आत झालं काय हे नातेवाईकांना सांगता येईना. हे तर क्लिअर होतं की गौरवनेच मारलं, पण कसं मारलं, का बरं मारलं, कशावरनं मारलं हे नातेवाईकांना सुद्धा काही कळत नव्हतं. तेव्हा पोलिसांना 8 वर्षाच्या जान्हवीने सर्व हकीकत, सर्व घटनाक्रम सांगितला आणि त्यावर ॲक्शन घेऊन तातडीने पोलिसांनी नाकाबंदी केली. त्यांना अंदाजा होता हा पळून कुठं जाणार आहे आणि 12 तासाच्या आत गौरवला पोलिसांनी अटक केली. मित्रांनो, अत्यंत दुर्दैवी घटना, विशेष करून त्या 8 वर्षाच्या मुलीसाठी. तिला जे डोळ्यांनी बघावं लागलं हे आयुष्यभर तिच्या मनातनं आणि डोक्यातनं कधीही पुसलं जाणं शक्य नाही. तिने स्वतःच्या आईचा खून होताना अतिशय जवळून त्याच पलंगावरती बसलेली आणि तिथून तिने पाहिलं. हे तिच्यासाठी अत्यंत धक्कादायक, तिच्या मानसिकतेवर परिणाम करणारी ही गोष्ट आहे. गौरवला सध्या अटक झालेली आहे, पण शेवटी अशा गोष्टींचा अंत असाच का व्हावा, यामागे काय कारणं असतात, कोणाला आपलंसं करण्याचं, कोणावर प्रेम करण्याचं, कोणाशी लग्न करण्याची इच्छा ही इतक्या क्रूर कृत्यामध्ये कशी पोहोचते, तिथे कशी कन्वर्ट होते आणि याचा अंत असा का होतो, हे खरंच न समजण्यासारखं आहे. मित्रांनो, या सर्व घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.